नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल ग्रॅज्युटीचा फरक, उच्च न्यायालयाचा दिलासा. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त झालेल्यांना मिळेल लाभ. महाराष्ट्र शासनाने ग्रॅज्युटीची 20 लाख रुपयाची मर्यादा 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचा GR काढलेला आहे. त्याला मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले. या याचिकेत 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना ही ग्रॅज्युटीची 20 लाख रुपयांची मर्यादा लागू असावी अशी मागणी आता निवृत्त कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करीत तसेच निर्देश शासनाला देण्यात आले असून निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा फरकाची रक्कम मिळणार आहे. फरकाची रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना करावेल हे अत्यंत महत्त्वाचे काम. कर्मचाऱ्याने आपल्या मूळ आस्थापनेत जाऊन तेथील पेन्शनची फाईल तयार करून AG ऑफिसकडे पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीसाठी ही कागदपत्रे AG ऑफिसकडे पुन्हा पाठवण्यात येईल. तत्पश्चात मंजुरीनंतर फरकाची रक्कम पहिले कोषागारात आणि नंतरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.